बुलेटिन पूर्वी जी आपण मोठी बातमी पाहिलेली होती तीच या क्षणाची मोठी बातमी आहे, कारण सुप्रीम कोर्टात आज ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणी संदर्भातल्या याचिकेवर महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे। याकरता टीडीपी आणि काँग्रेससह 21 विरोधी पक्षांनी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केलेली होती आणि यामध्ये 50% व्हीव्हीपॅट मशीन आणि ईव्हीएम मधल्या मतांची एकत्रित मोजणी करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। यावेळची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। याच विषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, कधी या सुनावणीला सुरुवात होणार आहे, काय माहिती मिळतेय? खासून भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वातील खंडपीठ आहे, 3 सदस्यीय खंडपीठ यांच्या नेतृत्वात या खंडपीठाने निर्णय देणार आहे। बरोबर सकाळी 10:30 वाजता या सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि ज्या पद्धतीने माहिती मिळते की जवळपास 21 विरोधी पक्षांनी मागणी केली होती की व्हीव्हीपॅट मशीन प्रत्येक ईव्हीएम सोबत जोडण्यात यावी आणि त्याची आवश्यकता पडेल तर तेव्हा त्याची मोजणी करण्याचे देखील अधिकार निवडणूक अधिकाऱ्याला मिळावे। या संदर्भात त्यांनी पहिले प्रथम केंद्रीय निवडणूक आयोगावर गेले तर केंद्रीय निवडणूक आयोगाने याला नकार दिला, त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात त्याला आव्हान दिलं होतं। महत्वाचं म्हणजे या माध्यमातून जास्तीत जास्त पारदर्शकता ही मतदानात यावी अशी विरोधी पक्षांची मागणी आहे। पण दुसरीकडे सत्ताधारी पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं की वारंवार ईव्हीएमच्या संदर्भात जे विरोधी पक्ष आरोप लगावते आणि वारंवार ईव्हीएमच्या संदर्भात नेहमी पक्ष बोलते की ही जी मशीन आहे याला आपण करप्ट करू शकतो। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता निकाल जो येईल त्याला अत्यंत महत्त्वाचा निर्णय मानला जाईल आणि कारण की हा देशाचं भवितव्य ठरणारा जे मतदानाचा अधिकार आहे त्यावरती निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। स्टुडिओ निश्चित प्रशांत, कारण 2 टप्प्यातल्या अद्यापही निवडणुका बाकी आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर येणारा निकाल अत्यंत महत्त्वाचा म्हटला जातोय।